तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे. ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत. सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे. जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता. कारण एमपीएससी 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे. 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो. तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रात विहिरींचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे विहिरींचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असं विचारलं. अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर आणि कोल्हापूर असे ऑप्शन आहेत. तर विहिरींचे सर्वाधिक प्रमाण म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतं. या जिल्ह्यामध्ये सुमारे 55% सिंचन हे विहिरीद्वारे होतं. किती? 55% सिंचन अहमदनगर जिल्ह्यातलं हे विहिरीद्वारे होतं. पुढील प्रश्न आहे, तुम्हाला 3 विधानं दिली, त्यांनी योग्य विधान ओळखा असं सांगितले. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे. बरोबर आहे. गोदावरीस वृद्धगंगा असेही म्हणतात. गोदावरीला दुसरं नाव काय वापरले? वृद्धगंगा. हे सुद्धा बरोबर आहे. गोदावरी दक्षिण भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1, 2, 3 हे बरोबर आहे. तर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर मग सांगा दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी कोणती? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी कोणती हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढील प्रश्न आहे, 4 विधानं दिली, त्यांनी योग्य विधानं ओळखा असं सांगितले तुम्हाला. तापी नदी महाराष्ट्रात खानदेश कन्या अशीही ओळखली जाते. तापी नदीला खानदेश कन्या महाराष्ट्रात. ओके, तर हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते तापी नदी. बरोबर आहे. मध्य प्रदेश बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे ही नदी उगम पावते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तापीची प्रमुख उपनदी गिरणा ही आहे. आता तापीची प्रमुख उपनदी गिरणा आहे का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक हे जे सब ऑप्शन 4 आहे चुकीचं आहे. याचा अर्थ 4 वगळता सर्व बरोबर. हे तिसरा पर्याय तुमचं अचूक उत्तर असेल. तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा गिरणा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे. ओके, गिरणा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे. कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुढचा प्रश्न आहे, 3 विधानं दिली, त्यांनी योग्य विधान ओळखा असं सांगितले. तापी, नर्मदा या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, पश्चिम वाहिनी नद्यामध्ये कोकणातल्या नद्या ह्या पश्चिम वाहिनी असतात. हे लक्षात घ्यायचं. कोकणातील नद्या काय असतात? पश्चिम वाहिनी असतात. वर्धा, वैनगंगा दक्षिण वाहिनी नद्या आहेत. बरोबर आहे. कृष्णा, भीमा, गोदावरी, सावित्री या पूर्व वाहिनी नदी आहेत. आता यापैकी कृष्णा पूर्व वाहिनी आहे का? आहे. गोदावरी आहे, भीमा आहे. ठीक आहे. पण तुम्हाला काय म्हटलंय? सावित्री. मी अगोदर काय म्हटलं? ज्या कोकणामधल्या नद्या आहेत ना त्या पश्चिम वाहिनी आहेत. सावित्री ही कोकणातली नदी येते. याचा अर्थ ही कशी असणार आहे? पश्चिम वाहिनी नदी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेल्या तिसऱ्या विधानातल्या भीमा, कृष्णा आणि गोदावरी या पूर्व वाहिनी आहेत. सावित्री ही पश्चिम वाहिनी नदी आहे. म्हणून तिसरं विधान चुकीचं आहे. तिसरं चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त 1 आणि 2 बरोबर. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला तापी, नर्मदा आणि कोकणातल्या नद्या या पश्चिम वाहिनी, वर्धा, वैनगंगा दक्षिण वाहिनी, कृष्णा, भीमा, गोदावरी या पूर्व वाहिनी नद्या हे लक्षात घ्या. म्हणून तर सावित्री हे काय पाहिजे होतं? पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढील प्रश्न आहे, तुम्हाला 4 विधानं आहेत, त्यांना अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलंय. चुकीचा. आता भीमा नदीचा उगम पुण्यातल्या भीमाशंकर होतो. बरोबर आहे. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे, परंतु महाराष्ट्रात स्वतंत्रपणे वाहते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. भीमा नदी शंभू महादेव डोंगर रांगाच्या उत्तरेकडून वाहते, हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेकडून वाहते. म्हणजे भीमा नदी लक्षात घ्यायचं, शंभू महादेव आणि हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडून आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेकडून. म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ इथं कोणतं चुकीचं नाही आहे. वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या वाढ नकारात्मक, म्हणजे लोकसंख्येची वाढ नकारात्मक कोणत्या राज्याची आहे असं विचारले. केरळ, नागालँड, गोवा आणि तमिळनाडू.
तुम्हाला यावर MPSCनं बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेत, हे लक्षात घ्या. लोकसंख्या वाढ जर म्हटलं आणि नकारात्मक म्हटलं आणि 2011ची जनगणना म्हटलं तर तुमचं उत्तर नागालँड असणार आहे, कारण नागालँडमधली लोकसंख्या वाढ -0.58% इतकी आहे. 2011च्या जनगणनेनुसार नागालँडमधली लोकसंख्या वाढ किती आहे? -0.58% इतकी आहे. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? मेघालय, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड. तुम्हाला माहीत पाहिजे याचं करेक्ट आन्सर येतं लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक म्हटलं तर मेघालय आहे, कारण मेघालयमधला लोकसंख्या वाढीचा दर हा 27.95% आसपास आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 11 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर किती टक्के होता? तुम्हाला भारताचं विचारलंय, महाराष्ट्राचं विचारलंय का? नाही. 7.28, 21.8, 11.25, 17.72. तर तुम्हाला भारताचं विचारल्यामुळे उत्तर काय असणार आहे? 17.72. आणि जर याच कालावधीमध्ये महाराष्ट्राचं विचारलं तर 2001 ते 2011 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर महाराष्ट्राचा विचारला तर तो किती असेल? 15.99% असेल का? ओके, लक्षात घ्या, तुम्हाला माहीत असायला पाहिजे, तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 11 दरम्यान कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? म्हणजे कोणता केंद्रशासित प्रदेश आहे की ज्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर हा सर्वाधिक होता? दमन दीव, दादरा नगर हवेली, पुडुचेरी आणि दिल्ली असं दिलेलं आहे. तर ह्याचं लक्षात काय ठेवा, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे दादरा नगर हवेली. आता ते दादरा नगर हवेली, दमन दीव एकत्र केले, पण 2011च्या जनगणनेनुसार ते वेगवेगळं होतं, हे लक्षात घ्या. दादरा नगर हवेलीचा जवळपास 55.88% आहे. किती होता? 55.88% इतका होता. ठीक आहे. त्यानंतर दमन दीवचा नंबर लागत होता, परंतु आता या दोघांचं, या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचं एकच केलेलं आहे. दादरा नगर हवेली व दमन दीवचं एकत्र नाव केलेलं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, 2011च्या जनगणनेनुसार 2001 ते 11 मध्ये म्हटलं की लोकसंख्या वाढीचा दर दादरा नगर हवेली 55.88% हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. वित्त आयोग ही एक वैधानिक संस्था आहे. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, वैधानिक म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी, म्हणजे संसदीय कायद्याद्वारे निर्माण झालेली. असं आहे का? कारण वित्त आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत होते? 280 या कलमांतर्गत होते. म्हणजे भारताचं म्हणजे केंद्र सरकार आणि वैयक्तिक राज्य सरकार जे आहे त्यांच्यामधला आर्थिक संबंध परिभाषित करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपतीद्वारे वेळोवेळी स्थापन केलेली ही एक काय आहे? घटनात्मक संस्था आहे. वैधानिक म्हटल्यामुळं हे विधान चुकीचं ठरतं. वित्त आयोगाने केलेल्या शिफारसी या केवळ सल्लागार स्वरूपाच्या असतात, तर हे विधान बरोबर म्हणता येईल. तुम्हाला काय विचारले? चुकीचं विधान कोणतं? पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात आलं का? वित्त आयोग ही भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली घटनात्मक संस्था. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संस्था वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट जारी करतं? वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट कोण जारी करतं? जागतिक बँकेकडून होतो का? फेडरल रिझर्व्ह बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी का आंतरराष्ट्रीय वित्त निगम? तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक म्हणलं तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे तुमचं करेक्ट आन्सर पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचा सर्वाधिक उत्पन्नाचा वाटा आहे? आता प्राथमिक क्षेत्र, द्वितीय, तृतीय आणि यापैकी नाही. लक्षात ठेवा, उत्पन्नाचा सर्वाधिक वाटा हा तृतीय क्षेत्रामधून येतो, तृतीय क्षेत्रामधून. पुढचा प्रश्न आहे, PD ओझा कार्यगटासंदर्भात खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? आता PD ओझा कार्यगट 1960-61चा. ठीक आहे. पहिलं विधान बघा, या कार्यगटाने पाहिजे आरोग्य व शिक्षण यांचा समावेश निकषामध्ये केला नाही, कारण ही सरकारची जबाबदारी आहे असं या कार्यगटानं गृहीत धरलं होतं. म्हणून फक्त अन्न या निकषाच्या आधारावर गरिबीचं मोजमाप केलं. तुम्हाला लक्षात आहे का? PD ओझा कार्यगट तुम्हाला असं विचारलं की अन्न, आरोग्य आणि शिक्षण ह्या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये कोणी ॲड केलं, तर ते येतात सुरेश तेंडुलकर समिती. तेंडुलकर समितीनं तो घटक ॲड केला आहे, आरोग्य आणि शिक्षण.
पीडीओजा कार्यगटानं फक्त अन्न हा घटकच कन्सिडर केलं होतं, कारण ही सरकारची जबाबदारी आहे असं या कार्यगटानं गृहीत धरलं होतं. पहिलं विधान बरोबर आहे. तर दोन्ही मुद्दे क्लिअर झाले पाहिजे. तर पीडीओजा कार्यगट म्हणलं की फक्त अन्न आणि तेंडुलकर समितीनं आरोग्य आणि शिक्षण हे पॉवर्टी बास्केटमध्ये ॲड केलेलं होतं. दुसरं विधान आहे, या समितीनं दारिद्र्य रेषेच्या प्रतिमानासाठी प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च हा निकष विचारात घेतला. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक महिना उपभोग खर्च हा निकष विचारात घेतला. कोणत्या कार्यगटानं किंवा कोणत्या समितीनं दारिद्र्याचं मोजमाप करताना कुटुंब ही संकल्पना वापरली? कुटुंब लक्षात आहे का? 2012 साली स्थापन झालेली समिती होती. रंगराजन समितीनं एक व्यक्ती धरण्याऐवजी 5 व्यक्तीचे कुटुंब असं गृहीत धरलं होतं. त्यामुळे हे विधान इथं बरोबर आहे. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. MPSCने एकदा याच्यावरही प्रश्न विचारलाय की तुम्हाला ओझा कार्यगटानं कोणता निकष वापरला? प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च, हे लक्षात आलं पाहिजे. या कार्यगटानं संपूर्ण भारतासाठी 2250 कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरून दारिद्र्याचं मोजमाप केलं. पीडीओजा कार्यगटाचंच हेच वैशिष्ट्य आहे, 2250 कॅलरी प्रतिदिन. ओके दांडेकर रथ यांनी पण हेच केलं होतं. 2250 कॅलरी निकष प्रतिदिन हाच वापरला होता. त्यामुळे इथं 2250 या फॅक्च्युअल डाटाला सुद्धा महत्त्व आहे. म्हणजे दिलेल्या विधानातलं तुम्हाला विचारलंय चुकीचं कोणतं, पण ह्यात चुकीचं कोणतंच नाही आहे. सगळी विधानं काय आहेत तुमची बरोबर आहेत. लक्षात ठेवायचं बरं का. आरोग्य शिक्षण कोणी ॲड केलं तर विचारलं तर सुरेश तेंडुलकर समिती. आणि ओझा कार्यगटानं वापरलेला निकष प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च. आणि किती कॅलरी म्हटलं तर 2250. सगळे डाटा यामधले फॅक्च्युअल आहेत आणि यावर MPSCनं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. पुढील प्रश्न आहे, तुम्हाला 3 विधानं दिली तर कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखा असं म्हटलंय. मनरेगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. मनरेगा योजना आहे त्याच्या संदर्भात. पहिलं विधान आहे, ही एक रोजगार योजना आहे जी अकुशल कामगारांना दरवर्षी किमान 100 दिवस सशुल्क कामाची हमी देऊन सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. मनरेगा योजना किमान किती दिवसाचा रोजगार मिळतो कामगारांना, अकुशल कामगारांना? दरवर्षी किमान म्हणतोय, किमान. मॅक्झिमम किती मिळेल, पण कमीत कमी 100 दिवस. तर हे पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे. ही योजना 2007 मध्ये सुरू करण्यात आली होती. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, मनरेगा ही 7 मध्ये सुरू केलेली आहे का? तर नाही. पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. कारण ही एक रोजगार योजना आहे जी 2005 मध्ये सुरू करण्यात आली होती. कधी सुरू करण्यात आली होती असं विचारलं तर उत्तर काय असेल? 2005 मध्ये. की ज्यांचे प्रौढ सदस्य म्हणजे ज्या कुटुंबाचे प्रौढ सदस्य अकुशल कामगार केंद्रित कामासाठी निवडतात अशा कुटुंबांना दरवर्षी किमान 100 दिवस हमी दिलेली आहे. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. हा कायदा लोकांना कामाचा अधिकार प्रदान करतो. डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे यातलं बरोबर कोणतं नाही आहे? पर्याय क्रमांक 4. फक्त दुसरं बरोबर नाही आहे. कारण मनरेगा योजनेला कधी सुरुवात कधी झाली? 2005 मध्ये. हे इथं लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, आर्थिक धोरण म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय असं विचारलं. ज्या प्रक्रियेद्वारे संसदेद्वारे पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवले जाते. मॉनिटरी पॉलिसीमध्ये संसद येत नाही, ती मध्यवर्ती बँकेचा रोल राहतो. त्याच्यामुळे संसदेद्वारे म्हणल्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ही प्रक्रिया ज्याद्वारे देशाची मध्यवर्ती बँक किंवा आर्थिक प्राधिकरण पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते, हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय बाजार ज्या प्रक्रियेद्वारे, आंतरराष्ट्रीय बाजार मॉनिटरी पॉलिसी येणार नाही. याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आहे. चलनविषयक धोरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे देशाचं चलन असेल प्राधिकरण, सामान्यतः काय असतं मध्यवर्ती बँक किंवा हे असतं, तर हे काय करतं तर व्याजदरावर नियंत्रण ठेवून अर्थव्यवस्थेतला पैशाचा पुरवठा हा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आपल्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणजे आपली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मॉनिटरी पॉलिसी म्हटलं तर RBI's मॉनिटरी पॉलिसी असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, विकसित देशामध्ये कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते? विकसित म्हणजे जास्त करून विकसित असलेले, अमेरिकेसारखे. ठीक आहे. इनव्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट, स्ट्रक्चरल का डिसग्युज्ड? प्रचंड बेरोजगारी. प्रचंड बेरोजगारी म्हणजे एक व्यक्ती काम करू शकते पण त्या काम करण्यासाठी 3 व्यक्ती गुंतलेले असतात.
ठीक आहे, दिसत नाही. सीमांत उत्पादकता म्हणजे त्या बेरोजगारीची सीमांत उत्पादकता 0 असते, त्याला काय म्हणलं जातं? प्रचंड. ठीक आहे, विकसित देशामध्ये म्हणतोय. आता बघा, विकसित देशामध्ये विचार करा, विकसित देशामधल्या लोकांना नोकऱ्या सहज उपलब्ध होणार आहेत आणि मग ते कसं होतात की जे ठरलेलं वेतन आहे त्याच्यावर काम करण्यास ते तयार होताल का? किंवा प्रचलित टायमिंग म्हणजे ते नोकऱ्या जर सहज उपलब्ध होत असतील तर ते जास्त पैसे मागतील ना. ठीक आहे, त्याच्यामुळे विकसित देशामध्ये ही अनैच्छिक बेरोजगारी होणार नाही, स्वैच्छिक म्हणजे व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी तयार होईल. म्हणजे विकसित देशात लोकांना सहज नोकऱ्या उपलब्ध होतात कारण ते प्रचलित वेतन दरावर काम करण्यास तयार नाहीत, त्यामुळे ते स्वेच्छेनं बेरोजगार आहेत. त्यामुळं स्वैच्छिक बेरोजगारी त्या ठिकाणी येणार आहे. विकसित देश दिल्यामुळं, विकसनशील देश दिला असतं तर ते व्हॉलंटरी अनएम्प्लॉयमेंट आलं नसतं, हे लक्षात घ्या. महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्याकडे थोडंसं फोकस करा. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी योग्य विधान निवडा. 1972-73 या वर्षी व्यापार 104 कोटी रुपये एवढा होता. म्हणजे व्यापार शेष म्हणायचं आहे तिथं. काय म्हणायचं आहे? व्यापार शेष. आणि 76-77 मध्ये 68 कोटी एवढा होता. योग्य विधान दोन्ही पण आहे. ठीक आहे, व्यापार शेष असं विधान या ठिकाणी पाहिजे होतं. पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचा कृषी करार कोणत्या घटकावर आधारित नाही ते ओळखा. आता जागतिक व्यापार संघटनेचा कृषी करार ह्या 3 महत्त्वाच्या घटकावर अवलंबून आहे. यातला एक घटक कोणता नाही ते ओळखा. तर याच्यामध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे, जेव्हा कृषी करार जागतिक व्यापार संघटना म्हटलं तर बाजार प्रवेश मार्केट ॲक्सेस हा एक घटक आहे, डोमेस्टिक सपोर्ट देशांतर्गत मदत हा एक सपोर्ट आहे, आणि एक्सपोर्ट सबसिडीज निर्यात सबसिडी हे 3 महत्त्वाचे घटक आहेत की ज्याच्यावर अवलंबून आहे. याच्यामध्ये नॉन टेरिफ मेजर्स म्हणजे गैर शुल्केतर अडथळे येणार आहे का? नाही, म्हणजे हा घटक येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर असेल. लक्षात ठेवायचं, जागतिक व्यापार संघटनेचा कृषी करार 3 महत्त्वाच्या घटकावर अवलंबून आहे, मार्केट ॲक्सेस, डोमेस्टिक सपोर्ट आणि एक्सपोर्ट सबसिडीज. याच्यामध्ये नॉन टॅरिफ मेजर्स म्हणजे गैर शुल्केतर अडथळे येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्ट कोणती आहेत ते ओळखा. पहिलं विधान, द्विपक्षीय व्यापार पद्धती प्रस्थापित करणं. आता जागतिक व्यापार संघटना ही फक्त द्विपक्षीय व्यापार पद्धती प्रस्थापित करणं नाही आहे, इथं पाहिजे होतं बहुपक्षीय. बहुपक्षीय म्हणजे द्विपक्षीय म्हणजे फक्त 2 देशांमधलाच नाही आहे, तर हे सर्व देशांमध्ये म्हणजे बहुपक्षीय 2 पेक्षा अधिक असलं पाहिजे. इथं द्विपक्षीय म्हटल्यामुळं पहिलं विधान हे डेफिनेटली जागतिक व्यापार संघटनेच्या उद्दिष्टामध्ये येत नाही. द्विपक्षीयच्या ऐवजी बहुपक्षीय असतं तर ते विधान त्या ठिकाणी बरोबर ठरलं असतं. द्विपक्षीयच्या ऐवजी काय पाहिजे होतं? बहुपक्षीय. म्हणून इथं दुसरं विधान दिले, बहुपक्षीय व्यापार पद्धती प्रस्थापित करणं बरोबर आहे, जागतिक संसाधनाचा योग्य उपयोग करणं बरोबर आहे, रोजगार निर्मिती प्रभावी वृद्धी करणं बरोबर आहे. याचा अर्थ 2, 3, 4 बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. MPSC तुम्हाला शब्दामध्ये कन्फ्यूज करते, हे लक्षात घ्या की जागतिक व्यापार संघटना म्हटलं तर बहुपक्षीय व्यापार पद्धती प्रस्थापित करणं, द्विपक्षीय नाही, हे इथं महत्त्वाचं आहे.